माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भत्ती गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भत्ती गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भत्ती गायली. मला माहिती आहे तुमच्या पण जीवाची कायली होत असेल. तुम्ही म्हणत असाल 9:30 वाजले कायली असाल टाइमपास करताय तुम्ही म्हणून लगेच सुरुवात करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे सेंटर फ्रूट बोबायपू टोल फ्री कॉमेडी पॉवर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्ली. हो हो मंडळी, हसता हसता कधी फिनाले जवळ आला हे तुम्हाला मला आणि यांनाही कळलेलं नाहीये. तेव्हा फिनालेच्या अगोदरचे हे आजचे आणि उद्याचे असे 2 एपिसोड आहेत. पण उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन. तेव्हा मला माहिती नाही किती जोड्या इथून बाहेर पडणार आहेत आणि किती जोड्या फायनल मध्ये येणार आहेत. हे सगळं करणार आहे उद्याच्या भागात. तेव्हा आता टेन्शन फ्री होऊ द्यात. सगळ्यांना शुभेच्छा देऊया. मंडळी, महाअंतिम फेरी जवळ आलेली आहे त्यामुळे प्रत्येक जोडीमध्ये उत्साह आहे. प्रत्येक जोडीला टेन्शन आलं की कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार. त्यामुळे प्रत्येकाने आपापले प्रयत्न करायला आता सुरुवात केली आहे. पण एका जोडीने ठरवलंय हे सगळं फेल आहे. आपण डायरेक्ट देवीलाच साकडं घालायचं आणि तेही भारुडातून. बघूयात मग त्यांचं काय म्हणणं आहे. कॉमेडीचा फिनाले आला. आपल्या 7व्या सीझनचा फिनाले आला आणि तिथं श्रेया बुगडेला घाम आला. कोण आला? फिनाले आला. काय करू सांग ना. तू फिनाले पी आणि कायमची झोप. तुझं म्हणजे ना तंदूर झालंय. तंदूर तंदूर. हा 4 सीझन करून करपून निघालाय हा. पण माझा पहिलाच सीझन हाय हा. लय टेन्शन आले. काय अरे पहिला सीझन असला म्हणून काय झालं. टेन्शन घ्यायचं काय काम आहे. आहा मी तुला सांगते मला फिनाले करायचंय. मला फिनालेला जायचंय. बा तुला फिनाले करायचंय. आपण एक काम करू. आपण देवीला घालू साकडं. बघूया कोण करते आपलं काय वाकडं. अरे सत्वर पाव ग मला भवानी रडगाव आहे तुला. सत्वर पाव ग मला भवानी रडगाव आहे तुला. रडगाव आहे तुला भवानी रडगाव आहे तुला. रडगाव आहे तुला भवानी रडगाव आहे तुला. तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन्ही हायवेनी लावला आहे मोठा जोर. हा आणि आपापली गाडी दामटवीत निघाली ही दोघं फिनाले मोर. त्यात काय सांगू या बापडीची कथा थोर. कॉमेडीच्या मंचावर अनाथ आहे ही पोर. म्हणतोय तुझ्या आईच्या गावात तुझा मोठा बशिवला मर्याच्या गावात. शिव्या कोणाला द्यायला लागली तू. मला सांग ही फू बाई फूची जी गाडी घेऊन तू निघालीस ती तुझी स्वतःच्या मालकीची आहे. नाही पण मग कुणाची आहे. अरे नम्रता आवटे आणि आनंद कारेकर या गाडीचे मूळ ओनर. हे म्हणतो डोमे विकास समुद्रे असे मातब्बर होऊन गेले ड्रायव्हर. पण श्रेया बुगडेच्या गाडीला लागले सतत स्पीड ब्रेकर. आणि हे काय छोटा स्पीड ब्रेकर होता. आणि हे काय चाललंय. ट्युनिंग लय पर्व केली आम्ही. आणि तसंच आमचं ट्युनिंग व्हावं म्हणून बद्रिके कंपनीची टोचन गाडी आली. आणि या श्रेयाची कॉमेडीची गाडी हायवेला लागली. अरे म्हणून सांगतो स्वप्नील भाऊ टोल फ्री कर रहिला. 8 मिनिट आई टोल फ्री कर गहिला आणि टोल फ्री कर ग हिला.
आणि टोल फ्री कर ग हिला भवानी रडगा वाहिन तुला वर पावसा मला भवानी रडगा वाहिन तुला की बघ केवढी मातब्बर मंडळी बसली आहेत. मातब्बर मंडळी कुठं बसलीत? ते काय भारत गणेशपुरी आणि सागर कारंडे. भारत आणि सागऱ्या होय. हा भारत आणि सागरची जोडी त्यात विदर्भियन भाषेची गोडी आणि एकेका धंद्याची थोबाडा फोडी. ए बेन्या तिकडं स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरी आणि हा इथं येऊन कॉमेडी करी होय. मला सांग त्याचा वीक पॉइंट काय आहे? पॉलिटिक्स. अच्छा LIC एजंट आहे तर तू. ते पॉलिसी. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. अच्छा अच्छा राजकारण. तर अश्विनीताई महापौर कर घ्याला. मी तर म्हणते आमदार कर त्याला. अरे आमदार कशाला मंत्री करून टाक त्याला. मग मंत्री कशाला मुख्यमंत्री कर त्याला. थोबाड बघितलं का त्याचं? थोबाड बघितलं का? तोंडावर लिहिलं इथं मी कॉमेडियन आहे. आता विदर्भाचा मुख्यमंत्री कॉमेडियन कसा वाटेल ते? खरंय तुझं. मग जाऊ दे मंत्रीच राहू दे. मंत्रीच राहू दे. आई मंत्री कर घ्याला. अरे एक मिनिट त्या सागऱ्याचं काय करायचं? आपण कशाला काय करायचं? त्यांचं ठरलंय की सिनियर आणि ज्युनियर. ज्युनियर? तो सिनियर मंत्री हा ज्युनियर मंत्री. शॉर्टकट मध्ये सांगू काय ह्यांना विदर्भात जाऊन शेटल कर म्हणजे कसं ते तिथं होतील शेटल आणि हिची फिनालीची हाऊस फिटल. शॉर्टकट मध्ये सांगतो विदर्भात धाडग ह्यांना विदर्भात धाडग ह्यांना आणि विदर्भात धाडग ह्यांना आणि विदर्भात धाडग ह्यांना भवानी आई रोडगा वाहिन तुला. कुशा हे बेस झालं बघा. एक जोडी कटली. एक मिनिट या दर्शन आणि माधवी दोघांचं काय करायचं? खर तर हा प्रश्न आपल्या दिग्दर्शकाला पण पडलाय. आईला या दोघांचं काय करायचं? अरे माधवी आणि दर्शन म्हणजे कशी मस्त जोड गोळी. जोड गोळी जशी कॉमेडीची पुरण पोळी. दर्शन येतोय सकाळी आणि माधवी येते संध्याकाळी. कॉमेडीची पुरणपोळी म्हणजे कसं आहे दर्शन सकाळी लवकर तालमीला येतोय सगळ्या अशा स्क्रिप्टा घेतोय असं चालत बसतोय एखादी स्क्रिप्ट काढतो पीठ करतो पोळी लागतो आणि मग संध्याकाळी माधवी येते असं मस्त कॉमेडीचं पुरण भरते आणि ही मेजवानी आपल्या सगळ्यांना देते. हो खरंय तुझं. म्हणजे कसं दर्शन म्हणजे जणू तारेंचं भाषण आणि माधवी म्हणजे टायमिंगचा अभ्यास. किती वाजले ग माधवी? टायमिंगचा अभ्यास म्हणजे इनोदाचा. हा म्हणजे दर्शन तारेंचा भाषण आणि माधवी टायमिंगचा अभ्यास. मग मरायला कशाला फुबाई फुचा 8 तास? म्हणणं कशाला फुबाई फुचा 8 तास? अरे नाटक आणि सिनेमांमध्ये ह्यांची गरज खास. तर आई शॉर्टकट मध्ये सांगतो यांची नाटकं तिन्ही शिफ्ट मध्ये चालू दे ग. नाटक जोरात चालू दे यांची. नाटक तिन्ही शिफ्ट मध्ये चालू दे यांची आणि बुकिंग वाली नाटक जोरात चालू दे ग ह्यांची. आता थोडक्यात सांगतो तालमीत अडकीव ह्याला. तालमीत अडकीव ह्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. अरे या सुप्रियान भाऊचा धिंगाणा पागल झाला जमाना झालाय पागल. पण दोनदा विनर झाले तरी कॉमेडीची खाच काही जाईना. आईला हे बघ कसं आहे माहिती का पवार साहेब पण म्हणले आता पुढचं इलेक्शन मी लढणार नाही. म्हणजे राजकारणात पण निवृत्त्या होत आहेत. पण हे दोघं आताचा फिनाले झाला नाही तर पुढच्या पर्वाच्या डेट ऍडजस्ट करायला लागले. काही नाही मी जीवाल्यांना सांगणार आहे यांना वेगळा चॅनल काढून दे कॉमेडीचा. नाही ओ जीवाल्यांनो यांच्यासाठी एक वेगळा कॉमेडीचा चॅनल काढून द्या पण मधनं जरा ब्रेक घ्या. आता तो आणि कशा पायी कसं आहे भाऊला मधनं डुलकी लागत असती आणि सुप्रियाला सतत सुपारी असती. अगं तुला सांगतो लंच ब्रेक मध्ये पण सुपारी करणारी एकमेव मराठी भाजी येते. तर आई यांच्या अशाच सुपाऱ्या वाढू दे ग. पण
कुशा हा. हिच्या सुपाऱ्यांचा आणि माझा फिनालेला पोहोचण्याचा काय संबंध रे? फिनालेच्याच दिवशी मोठी दुबईची सुपारी मिळू दे हिला आणि दुबईची मोठी सुपारी मिळू दे हिला. शॉर्टकट मध्ये सांगतो, दुबईला धाड ग हिला. दुबईला धाड ग हिला, भवानी आई रोगावा हिला तुला. तत्वर पावसा मला भवानी आई रोगावा हिला तुला. चला चला, झाले झाले झाले, सगळं सेटल झालं, तुझा मार्ग मोकळा झालाय. चल मी जातो आता. अरे 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 कुशा, ते राहिले की कोण राहिले आता? विजय पटवर्धन आणि सुनील तावडे. बाबा हे कोणाचं नाव घेतलंस तू? कोणाचं नाव घेतलंस? सुनील तावडे अगं बाबा, ते कॉमेडीचे राजकुमार आहेत, राजकुमार. ते स्वतः ठरवतात की त्यांनी फिनाले करायचा की नाही करायचा ते. म्हणजे त्यांना जर का फिनाले करायचा असेल तर ते म्हणतात, हमको मिटा सके है जमाने में दम नहीं, हमसे है फिनाले, फिनाले से हम नहीं. बाई, आणि जर त्यांना फिनाले करायचं नसेल तर काय म्हणतात? फिनाले करायचं नसेल तर ते म्हणतात, इस बार फू बाय फू के फिनाले में सब जूनियर आर्टिस्ट परफॉर्म करेंगे. सो जूनियर ऑल द बेस्ट. अश्विनी तू तारी त्याला कोण मारी. सॉरी. तावड्यांचं काय करायचं ते सांग पटकन. अरे बाबा, तावड्यांचं काय करणार तू? ते कॉमेडीचे भीष्माचारी आहेत. अरे देवा. त्यांना वरदान आहे इच्छा रिटायरमेंटचं. मग राहू दे त्यांना. मग त्या अंशू अतुलचं काहीतरी कर, त्यांना नाही आधी मिनिटच करून टाक. मी म्हणते कशी येडी आहे काय ग तू? तुझं म्हणजे कसं झालंय म्हणते की सगळ्यांना काढून टाक, मी एकटीच धावते आणि पहिली येते. समजा जर का परफॉर्मन्स तू एकटीने केलास फिनाले मध्ये तर फिनाले किती जण बघतील ग? म्हणजे फिनाले मध्ये तू एकटीच जर का काम केलंस, एकटीनेच परफॉर्मन्स दिलेस तर त्याच्या तुझ्या घरचे तरी बघतील काय ग फिनाले? नाही. तेच सांगतोय. अगं हे सगळे म्हणजे विनोदाचे बादशाह आहेत, बादशाह. आमच्या फूबाई फूचा हार आहे ना, त्यातले हे हिरे आहेत, हिरे. तो बघ कोहिनूर हिरा. हे आमचे सगळे हिरे आहेत. अगं हेच सगळे इथं नसतील तर काय अर्थ आहे तुझ्या जिंकण्याला आणि त्या हाराला? खरंय तुझं कुठे. बघ चुकलंच माझं. बघ अश्विनी आई माफी मागते आणि पुन्हा एकदा साकडं घालते. आम्हा समद्यानं फिनालेला धाड. आई सगळ्यांना धाड ग फिनालेला, सगळ्यांना धाड. पण हा जिंकीव फक्त मला. खूप ग्रेसफुल ऍक्ट होता हा, कारण त्याच्यामध्ये कारण एक पुराणा फोक फॉर्मॅट आहे, लोकनृत्य किंवा लोकसंगीत ह्याच्यातला हा फॉर्मॅट आहे आणि तो तुम्ही फूबाई मूव्ह मध्ये ओवला होता. त्याच्यामुळे मला खूप आवडला. इट वॉज समथिंग व्हेरी रिफ्रेशिंग. मला खरं तर या परफॉर्मन्ससाठी रिक्वेस्ट आहे. सचिन गोस्वामींनी लिहिलं होतं यातले शब्द आणि शब्द म्हणजे, आणि त्यांनी सहज असं बसून आम्हाला हे सगळं स्क्रिप्ट सांगितलं. आपण त्यांना बोलवूया का? आणि आता या उत्तम लिखाणासाठी आणि उत्तम सादरीकरणासाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. एक स्पर्धा झाली होती आमची महाराष्ट्राचा सुपरस्टार, त्याच्या फायनलला हाच फॉर्मॅट सरांनी माझ्याकडून बसवून घेतलं होतं. तेव्हाही असंच झालं होतं. अर्ध्या तासात फक्त बोलत गेले आणि आम्ही ते केलं आणि आम्ही विनर ठरलो होतो त्या पूर्ण स्पर्धेचे. माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा भारुडाचा इतका सुंदर वापर स्टँडअप कॉमेडीमध्ये बघितला आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचं आणि सचिन सर तुमचं प्रचंड कौतुक. क्या बात आहे. तुम्ही एक नवीन फॉर्मॅट आणलात कॉमेडीमध्ये. क्या बात आहे. गॉड ब्लेस बोथ यू. मला खूप दिवसांनी असं म्हणावं वाटतंय की हा सेंटर फ्रूट परफॉर्मन्स होता. त्या उत्तम परफॉर्मन्ससाठी आपण एक तुतारीची सलामी व्हायला पाहिजे. अर्धा आणि टोल म्हणजे 10:30 11